रामचंद्र भगवान की जय। राधे 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 सूर्यजण ऐकत आहे सुवर्ण सिंहासनावर प्रत्यक्ष प्रभू ऐकत आहे आणि तपस्वेस परिधान केलेले राजपुत्र लव आणि अंकुश रामचरित्राचे गान गायन करतात। चरिऊ तेरे आवरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, त्या नगरीच्या विचार तिरेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधून वाहती मार्ग समांतर, रथवाची गद पातिक चालती नदीनं त्याच्या। आणि दशरथास त्या तिन्ही भार्या, सूर्यवंशच्या त्या सुमुखी आर्या, सिद्धपतीच्या सेवा कार्या, बहुसुता त्या रूपशालिनी, तिघी स्त्रियांच्या प्रीती संगमी, तिन्ही लेकीचे सुखते धर्मी, एक उणे पण ग्रस्ताश्रमी। आणि कौशल्याचं शेजाऱ्याचं लेकरू आले की कौशल्याचं काळीज असं दुःख व्हायचं, दुःख वाटायचं। म्हणून काय करावं, उगा काकाळे जाऊ माझे उरले, पाहुणी मिळी फुले, आणि दुःख करायचं। म्हणून राजा दशरथ म्हणताय का बाई उदास तू, मनाला काय कर आवडगा, उदास का तू आवर वेळे, नैना तील पाणी लाडले कौशल्ये राणी, वसंताला करुवर आले तव पादवी, का तू उदास आहे। म्हणून दशरथाने गुरुकडे गेले, यज्ञ केला आणि त्या यज्ञातून यज्ञ देवानं फळ दिले। दशरथा घे हे पायस राम, दशरथा घे हे पायस राम, आणि ते फळ दिले। आणि मग चैत्र महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार होतो आहे, जन्म होत आहे। चैत्र महिना आहे, शुद्ध नवमी आहे। तिथी गंधयुक्त आणि उष्ण वारा आहे। चैत्राच्या महिन्यात कसं असतंय, किती ऊन असतं, आणि दुपारचा प्रहर आहे, 12 वाजलेले आहे, नारळ फोडाय, आणि शिरावर सूर्य थांबलाय। आणि प्रभूने अवतार घेतला। हो